ऑलरेडी आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, सेंटरमध्ये आहे, अनेक राज्यात ते काम करतो आणि भारतीय जनता पक्षांची आणि तुमचं थोडं मिळून जुळूनच असतं, म्हणजे त्यांचं काय आयडियोलॉजी तुमच्याप्रमाणेच असते. सो आता जेव्हा आपण सनातन राष्ट्र म्हणू ते याच्यापेक्षा वेगळं असणार नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. हाच पार्ट तुम्ही म्हणू शकता फिल्मचा एपिसोड 1, 2, 3, 4. म्हणजे नरेंद्र मोदी कुड बी प्राईम मिनिस्टर इन सनातन राष्ट्र की नाही? बेसिकली मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की कन्सेप्च्युअली संपूर्ण विश्व, आज भारताचाच फक्त आम्ही विचार करतोय असं नाही आहे. आज नरेंद्र मोदी साहेब भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देशामधलं त्यांनी वातावरण बदललं. या देशामध्ये हिंदूंना म्हणजे एखादा समजा कुंभमेळा साजरा करायचा आहे, एखादा हिंदूंचा सण साजरा करायचा आहे, तर आम्हाला व्यक्त होणं सुद्धा डिफिकल्ट होतं. आज मोदी साहेबांमुळे हिंदू माणसाला कुंभमेळा होतच होता, तो पूर्वी पण शक्य झालं. नेहरूच्या काळात पण कुंभमेळा होत होता इकडे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु ज्या पद्धतीने व्यापक स्तरावरती फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या, त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने झालं, किंवा प्रत्येक वेळेला आम्ही बघत होतो की एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी या देशामध्ये टीम कार्यरत होती. विदेशातनं FCRAच्या अंडर येणारे हजारो कोटी रुपये होते, ते मोदी सरकारने बंद केले. अनेक, आज तो विषय नाही, परंतु त्याचा कन्सेप्ट असा आहे की सत्वप्रधान राजा मिळावा, तो केवळ भारतालाच नाही तर जगाला मिळावा. नरेंद्र मोदी हे सत्वप्रधान राजा आहेत. निश्चितपणे त्यांचा प्रवृत्ती सत्वप्रधानतेकडे आहे, त्याच्यात काही वादच नाही. तुम्ही पाहतात GNH.